सुलतानपूर जिल्ह्यातील किंदीपूर बाजाराजवळील एक गाव. गावात संध्याकाळची वेळ होती. शेतावरून लोक घरी परतत होते. कुणी गुरं बांधत होतं तर कुणी हातपाय धुवून अंगणात दिवा लावत होतं. त्या दिवशी म्हणजे 3 सप्टेंबरला महेश कुमार घरातून बाहेर पडला. नेहमीप्रमाणे तो साधाच दिसणारा, कमी बोलणारा माणूस. लुधियानात मजुरी करून तो नुकताच काही दिवसांसाठी गावी परतला होता. पत्नी, कुटुंबीय आणि गावाकडचं वातावरण यात तो काही क्षण शांततेचे शोधत होता. महेशच्या संसारात काही विशेष नव्हतं. तो रोजच्या धकाधकीत जगत होता. कष्ट करून मिळवलेला पैसा, थोडक्यात हातावर पोट असलेला तो. रोजच्या मजुरीच्या कामातून येईल त्या पैशात घर चालवणं, एवढंच त्याचं आयुष्य होतं. त्या दिवशी संध्याकाळी त्याने पत्नी पूजाला सांगितलं, मी मासे घेऊन येतो, मग आपण सगळे मिळून जेवू. तो बाजाराकडे गेला आणि नंतर परतलाच नाही. इथूनच त्या एका सामान्य कुटुंबाच्या घरात एका दुःखद घटनेची सुरुवात झाली. बाजारात मासे आणायला घरातून बाहेर पडलेला महेश कधीच घरी का आणि कोणामुळे परतू शकला नाही ते सविस्तर जाणून घेऊयात. 3 सप्टेंबर रोजी संध्याकाळचे दिवे मंदावले. गावात एक शांतता पसरली होती, जी सहसा कोणत्याही मोठ्या घटनेपूर्वीची असते. महेश 38 वर्षे व्यक्ती, जो कुटुंबाचा आधारस्तंभ होता. तो आज घरी परतला नव्हता. तो रोजच्याप्रमाणे कामावर गेला होता, पण आज त्याची परतीची वाट संपलेली दिसत नव्हती. त्याची पत्नी पूजा आणि इतर कुटुंबातील सदस्य त्याची वाट पाहत होते. सुरुवातीला सर्वांना वाटलं की तो कदाचित कामावर अडकला असेल किंवा मित्रांसोबत असेल, पण जशी रात्र वाढत गेली तसतशी काळजी वाढू लागली. पूजा ही वर करणे शांत दिसत असली तरी तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. ती काहीतरी लपवत होती. तिचा फोन सतत वाजत होता आणि प्रत्येक वेळी ती एकांतात जाऊन बोलत होती. ही गोष्ट तिच्या वहिनीने उर्मिलाने पाहिली, पण तिला याचे गांभीर्य त्यावेळी कळले नाही. बघता बघता रात्रीचे 10 वाजले. महेश अजूनही घरी आला नव्हता. कुटुंबाने त्याचा शोध सुरू केला. त्यांनी मित्रांना आणि कामाच्या ठिकाणी चौकशी केली, पण महेशचा ठाव ठिकाणा कोणालाच माहीत नव्हता. रात्रीचे 12 वाजले आणि गावात भयान शांतता पसरली. पूजाच्या चेहऱ्यावरील शांतता आता संशयात बदलू लागली होती. तिच्या डोळ्यातील चमक आता भीतीने ग्रासलेली होती. जणू काहीतरी भयानक घडले आहे आणि तिला त्याची पूर्ण माहिती आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच एक धक्कादायक बातमी आली. गावाच्या किंदीपूर बाजारात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. ओळख पटवल्यावर तो मृतदेह महेशचाच असल्याचं समोर आलं. ही बातमी ऐकून संपूर्ण गावात शोककळा पसरली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. महेशच्या मृतदेहाजवळ त्याची पत्नी पूजा डसाडसा रडत बसली होती. तिचे रडणे इतके खरेखुरे वाटत होते की कोणालाही तिच्यावर संशय आला नाही. ती स्वतःला सावरू शकत नव्हती. एका निष्पाप पत्नीचा हा आविर्भाव पाहून पोलिसांचाही तिच्यावरील संशय पूर्णपणे मावळला होता. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. 4 पथकं तयार करण्यात आली. मृतदेहाचे निरीक्षण केले असता अति दारूच्या नशेत असताना त्याला मारण्यात आल्याचे दिसून आले. पण कोणी केले आणि का, हा प्रश्न अनुत्तरित होता. तपास सुरू असताना पोलिसांना पूजाचा एक व्हिडिओ मिळाला, ज्यात ती पतीच्या मृतदेहासमोर बसून धाय मोकलून रडत होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि सर्वांच्या सहानुभूतीचा विषय बनला. आणि इथेच फसवणुकीचा बुरखा फाटला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक खोलवर सुरू केला. त्यांना महेशच्या कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीवर आणि पूजाच्या हालचालीवर संशय येऊ लागला. पूजाचे रडणं वरवर खरंखुरं वाटत असलं तरी तिच्या वागण्यात काहीतरी विसंगती होती. तिचा फोन सतत वाजत होता, पण ती कधीच उघडपणे बोलत नव्हती. या लहानशा गोष्टीने पोलिसांचं लक्ष वेधलं. त्यांनी पूजाचा कॉल डेटा रेकॉर्ड तपासण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा टप्पा ठरला. CDR तपासल्यावर पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली. गेल्या काही महिन्यांपासून पूजा ही सतत एका व्यक्तीच्या संपर्कात होती. जयप्रकाश त्याचं नाव. जयप्रकाश त्यांच्याच गावात राहत होता. त्यांच्यातील बोलणे केवळ कामापुरता नव्हते, तर ते तासनतास चालत असे. संशयाची सुई आता पूजाने जयप्रकाश याच्याकडे वळली. पोलिसांनी जयप्रकाशच्या ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. सुरुवातीला तो निर्दोष असल्याचा आव आणत होता, पण कठोर चौकशीनंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या कबुलीने या कथेचे रहस्य उलगडले. जयप्रकाशने सांगितलं की पूजा आणि त्याचे अनेक महिन्यांपासून प्रेम संबंध होते. महेश कुटुंबाचा आधारस्तंभ असल्याने त्यांच्या मार्गातला मोठा अडथळा होता. त्यांच्या प्रेमकथेचा शेवट करण्यासाठी त्यांना महेशला कायमचं संपवायचं होतं. यासाठी त्यांनी एक क्रूर योजना आखली. 3 सप्टेंबर रोजी महेश जेव्हा कामावरून परतला तेव्हा पूजाने त्याला मासे आणण्यासाठी बाजारात जायला सांगितले. जयप्रकाश बाजारात महेशची वाट पाहत होता. त्याने महेशला दारू पिण्यासाठी प्रवृत्त केले. महेशने जास्त दारू प्यायल्यामुळे त्याची शुद्ध हरपली.
हीच संधी साधून जयप्रकाशने पूजाला फोन केला. पूजा बाजारात पोहोचली. महेश शुद्धीत नसल्याचं पाहून पूजा आणि जयप्रकाश यांनी मिळून त्याची हत्या केली. हत्यारेनंतर लपवण्यात आली. जयप्रकाशच्या या कबुलीनंतर पोलिसांनी लगेचच पूजालाही ताब्यात घेतलं. पूजा सुरुवातीला स्वतःला निर्दोष दाखवू लागली. ती ढसाढसा रडत होती. मी का मारणार माझ्या नवऱ्याला? मीच तर आक्रोश केला त्याच्या मृतदेहावर. पण पोलिसांकडे जयप्रकाशची कबुली होती, कॉल डेटा होता. दोघांचं नातं उघड झालं होतं. हळूहळू तिचा खोटीपणा उघडा पडला. शेवटी तिनेही मान्य केलं. तिचे आणि जयप्रकाशचे संबंध होते. महेश त्यांच्यासाठी अडथळा होता. म्हणूनच त्यांनी त्याला कायमचं मार्गातून दूर केलं. गुन्ह्याच्या कबुलीनंतर पूजा ढसाढसा रडत होती. पण यावेळी तिचे अश्रू खरे होते, कारण तिचा गुन्हा उघड झाला होता. तिचा निर्दयीपणा आणि स्वार्थीपोटी तिने केलेल्या क्रूरकृत्याने सर्वांना धक्का बसला. या घटनेने हे सिद्ध झालं की मानवी संबंधांमध्ये विश्वासघात आणि स्वार्थ किती खोलवर रुजलेलं असू शकतं. महेशच्या मृत्यूनंतर पूजाने केलेलं नाटक हे केवळ एका हत्येचं गुपित लपवण्यासाठी होतं. पण तिच्या फोनवरील एका लहानशा कॉलने तिच्या गुन्ह्याचा पर्दाफाश केला. या घटनेत एका निष्पाप माणसाचा जीव गेला आणि एका सुखी कुटुंबाचं स्वप्न कायमचं भिजलं. ही कथा केवळ एका हत्येची नाही, तर विश्वास, प्रेम आणि फसवणुकीच्या गुंतागुंतीची एक दुर्दैवी कहाणी आहे.